हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे नाही. तर सकाळी व्हिडिओ शूट नाही केला, पाऊस भरपूर पडत होता. म्हटलं की जाऊ दे, संध्याकाळी जाताना व्हिडिओ शूट करत. सो हिअर आय एम. ठीक आहे. मी ना मला असं मी खूप माझा व्हिडिओज मी स्वतः ऑब्झर्व करते. कळलं मी खूप ठीक आहे बोलते. आणि आज ना दुपारी मी एक छोटीशी रील पण पाहिली, ज्याच्यामध्ये मला असं खूप कळलं की आपल्या मराठीमध्ये खूप सारे शब्द जे फारसी भाषेतून आलेले आहेत, जसं की दार, चेहरा, बायको, जमीन. ठीक आहे. तर हे खूप असे शब्द आहेत ज्याचा मराठीवरती खूप प्रभाव पडला आहे. आणि मी त्या चॅनलचं नाव आता विसरली आहे, पण जर भेटलं तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल की काय आहे ते. आणि असे किती सारे शब्द आहेत जे मूळचे मराठी नाही आहेत. ठीक आहे. बट ते मराठीमध्ये इतके खोलवर रुजलेत की आपण सांगूच शकत नाही ते मराठी आहेत की नाही आहेत ते. इमॅजिन. आणि आपण रोजच्या जेवणातच म्हणते गेडी, रोजच्या बोलण्यात एवढे शब्द असतात की खरंच आपल्याला कळतच नाही. मी आता ठरवलं आहे, म्हणजे मी मागच ठरवलं होतं, पण मध्ये तोंडातनं निघून जातं. ठीक आहे. तर खूप जेवढं होईल तेवढं फक्त मराठीमध्येच बोलायचं. आणि तेवढं मला वाटतं थोडं चालू आहे माझी प्रोग्रेस चालू आहे असं मला वाटतं. मी म्हणत नाही की मी पूर्ण सफल झाली नाही, मी अशी परिपूर्ण नाही. सॉरी, गोंधळते मी, पण ठीक आहे. होऊ शकतं ना असं, जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही चुकता, आणि जेव्हा तुम्ही चुकता तेव्हाच तुम्ही त्याच्यातनं नवीन काहीतरी शिकता. ठीक आहे. परत ठीक आहे बोलली, जाऊ द्या. तर मी निघाली आहे ऑफिसमधून. आज मी वेळेत निघाली आहे. रिधानची परीक्षा चालू आहे आणि आता त्याचा पेपर आहे, सो मला लवकर जाऊन घरातलं आवरून रिधानचा एक्झाम एक परीक्षेची तयारी करून घ्यायची. तर काल मी इथून घरी गेले, काल मला निघायला 7च वाजले होते. मग मी घरी जाऊन रिधानचा अभ्यास घेतला. आई 9:30पर्यंत. जाम कंटाळा करतो हा मुलगा अभ्यास करायला, जाम कंटाळा करतो. मला कळतच नाही याचा अभ्यास कसा. मला असं वाटतं याला हॉस्टेलला टाकून द्यावं. 4-5 वर्ष हॉस्टेलला राहिलं ना, मग याला कळेल. आणि विसरली स्नॅक्ससाठी संध्याकाळच्या याच्यासाठी मी काहीतरी ऑफिसमध्ये नाही म्हटलं होतं. आणि असं खराब पण नाही आहे, भेळच आहे. तर मी खाणार होते, पण माझ्या लक्षात नाही राहिलं मला खायचं आहे ते. म्हणजे विचार करा, माझ्या डोक्यात किती काय चालू असतं. आणि आता मला भूक लागली तर मी काय खाणार. आणि काल तसाही माझा उपवास होता. भरपूर दिवस झाले मी पाणीपुरी नाही खाल्ली. पण काय वातावरण पावसाचं आहे, त्यामुळे ना मी बाहेरचं खाणं जास्त टाळते. आणि आज दुपारी मी सकाळी टिफिन नव्हता नेला, तर दुपारी मी ना ते मद्रास मिलिटरी माहिती आहे, तिथे मी दुपारी जेवून माझं नॉर्मल मी लंच थाळी घेते, ज्याच्यामध्ये 2 भाज्या, रसम, दही, डाळ भात आणि 3 चपात्या आणि पापड. चपात्यांनीच माझं पोट भरलं होतं. मी भात खाणारच नव्हते, पण मी खाल्ला. मग थोडासा भात काय प्लेटमध्ये आला सा फेकून द्यायला बरं नाटक. मग मी खाल्ला, ऑलमोस्ट मी अर्धा संपवला. पण नंतर ना पोट भरलं, म्हटलं तर राहू दे आता, नाही काही जास्त ढकलत आतमध्ये, नाही तर झोप यायची ऑफिसमध्ये जाऊन, आणि ते मला परवडणार होतं. असं बरं नाही वाटतं. आणि माझं ना जेव्हा डोकं दुखतं तेव्हा मी शांत बसते. असं विनाकारण ऑफिसमध्ये झोपा काढायला मारतील ना मला. लाईट्समध्ये तुम्ही बघितलं माझा चेहरा वेगळा दिसतो, थोडी गोरी दिसते मी. आणि बिना लाईटच्या ह्याच्यामध्ये कसं दिसतो, थोडी सावळी वाटते मी. सो या, मी घरी जाते आणि मग पूर्ण व्हिडिओ शूट करते. ठीक आहे, भेटूया. तर मी आली आहे घरी, म्हणजे घरी येऊन मी सगळं काम आवरलं आहे. ठीक आहे. माझं काम चाललं आहे की भांडी घासायची, चटणी करायला. तर मी घेतला ओटा साफ करायला. ठीक आहे. हे माझं लिक्विड आहे, जे मी ओटा येथे कसं बिल्डिंगमध्ये आपल्याला ओटा काय होतात ते धुता येत नाही प्रॉपर. ठीक आहे. काही बिल्डिंगमध्ये ते नवीन कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये ओटा धुवायला जागा नसते. ठीक आहे. मग इथे असं पुसून घ्यावं लागतं. मग त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन म्हणून मी हे सॉल्युशन काढलं आहे. एक मिनिट गाईज.
तर मी वाटली ती आज कैरीची चटणी. कैऱ्या भेटतात मार्केटमध्ये, ठीक आहे. आणि मला आवडते ही चटणी, तर त्याच्यामध्ये ना मी हे वाटून टाकलं होतं. काय होतात त्यांची विसरते कधी कधी, ठीक आहे. कोथिंबीर आणि कोथिंबीर जास्त टाकली मी. खोबरं, आलं लसूण आणि आलं लसूण, जिरी मोहरी, कढीपत्ता मी थोडासा वाटून टाकलं ना की छान चालते, ठीक आहे. ते झालं. आणि मी आता हे कालवण जे राहिलं आहे मोठं थोडंसं पुसून मला जी जेवणाची भांडी काढेल ती मला इथे ठेवता यावं. सगळ्यांचं जेवण झालं आहे, पण कालवण जास्त उरलं होतं, आता फेकून न देता आता काढून ठेवते. हे झालं. अजून भाजी पण करायची. आज भाजी करताना कंटाळा होता. संध्याकाळची, सकाळची मी मुगाची भाजी केली होती. संध्याकाळी मी केली टमॅटोची चटणी, सिंपल. आणि टमॅटो पण माझी मी भरपूर दिवस झाले होते टमॅटो घेऊन, ते टमॅटो पुन्हा खराब व्हायला आले ते. तर म्हटलं आता एवढं महागाचं घेऊन वाया जाईल हे मला अजिबात होत नाही, तुमच्या सगळ्या लोकांना माहीतच असेल, ठीक आहे. मम्मी काय केलं, मी म्हटलं करूया टमॅटोची चटणी. मी केली टमॅटोची चटणी आणि झालं. चटणी पण काही जास्त केली नाही, 4च टमॅटो राहिली. त्याला त्यातल्या डब्यात काढून होते, जेणेकरून की माझ्या आवडतं जेवण झालं नाही आहे, जेवायचं बाकी आहे, ठीक आहे. त्याला बरं वाटत नाही म्हणून तो झोपून घेतले त्याने. मग आता भाजी मी आता काढून ठेवते. तो जेवल्यानंतर मग त्याला माहिती आहे की सगळ्या वस्तू आपल्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या असं, त्यामुळे तो ठेवून देतो. आता चटणी त्याला सांगते की ठेवून दे फ्रीजमध्ये. बाळा बाबू जेवण उष्ट नाही टाकायचं, 2 घास बाबू खाऊन टाक. रिधान आला आहे. रिधान पूर्ण उघडा आहे म्हणून त्याला काय व्हिडिओमध्ये घेत नाही मी, ठीक आहे. रिधान ते 2 बाईट खाऊन टाक. रिधानला घाण सवय लागली जेवण उष्ट फेकायची आजकाल. त्याला अन्नाचा अपमान करतोस तो भरपूर सारा, आणि मला खरंच आवडत नाही अन्नाचा अपमान केला. नाही थांबवणार मी, तू पहिलं जेवण घे, मग मी तुला घेणार व्हिडिओमध्ये, नाही घेणार मी तुला. आता किचन झालं आहे आवरून, ठीक आहे. इकडे राहिलेलं जेवण आहे आणि आता मी भांडी घासणार आहे. भांडी भरपूर आहेत, लेट मी शो यू. भरपूर भांडी आहे. तर मला सगळा पसारा आवरायचा आहे. आवरून झालं की मग मी व्हिडिओ शूट करेल. मशीन लावून झालेली आहे, कपडे सुकत टाकायचे, ठीक आहे. जाम वैताग आला आहे, थोडंसं ना डाऊन फील होतं आहे, माहीत नाही का, पण ना अंगात थोडासा वीकनेस वाटतो आहे. आणि इथून खिडकी आहे मागे, ते बघतच असेल मी, अजून किचनमध्येच आहे. म्हटलं पहिले काम आवरूया आणि मग झोपायला जाऊया. आज मी पटापट काम आवरणार, कारण का मला खूप झोप आली, ठीक आहे. सो जे लोक बघतायत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज. आणि तुम्हाला काय करावं मी असं वाटत असेल की जेणेकरून एखाद्याकडे फिरायला जायचा व्हिडिओ, जिथे मी माळशेजचा व्हिडिओ टाकला होता, असंच कुठे दुसरीकडे फिरायला जाणार असेल तर तिकडचा व्हिडिओ टाकायचा असेल तर प्लीज मला कळवा, मी त्या हिशोबाने टाकायचं आहे, ठीक आहे.